दिलगिरी व्यक्त करतो की वारगडे सर आपण म्हणून दिल्याप्रमाणे 5 मिनिटाच्या आतमध्ये होणार नाही आहे, त्याबद्दल आधीच दिलगिरी. व्यासपीठावर विराजमान तीर्थस्वरूप आई बाबा, सेवानिवृत्त होणारे सत्कारमूर्ती आदरणीय श्रीयुत जयदीप देशमुख सर, श्रीमती देशमुख मॅडम, सर्व या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ शिक्षक बंधू भगिनींनो आणि या ठिकाणी माझी आई सुद्धा आहे, सर्वांना माझा विनम्र नमस्कार. सह्याद्रीची उंची आणि सखोलता जशी श्रेष्ठ आहे तशीच माणसे सह्याद्रीने महाराष्ट्राच्या कुशीत जन्माला घातली. सह्याद्रीसारखे उत्तुंग चरित्र लाभलेल्या अशाच महान रत्नांपैकी एक रत्न मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या शिरोशी गावात सौ सुनीता व श्री पांडुरंग देशमुख या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आले. ते रत्न म्हणजेच आपले आजचे सत्कारमूर्ती श्रीयुत जयदीप पांडुरंग देशमुख सर होत. श्री जयदीप देशमुख सरांच्या शिक्षक कारकिर्दीच्या सेवारूपी मंदिराचा कळस आज पूर्ण होत आहे. मंदिराचा कळस पूर्ण झाला याचा सरांना नक्कीच आनंद झालेला असेल, परंतु मंदिराचं बांधकाम संपलं याचं दुःखही झालं असेल. जीवनामध्ये दुःख कायमच आहे, म्हणून दुःखापेक्षा सुखच अधिक. श्रीयुत देशमुख सरांच्या संपूर्ण सेवा कालावधीवर भाष्य करायला मी असमर्थ आहे, कारण मला श्री जयदीप देशमुख सरांचा आतापर्यंत केवळ 5.5 वर्षांचा सहवास लाभला. पण ज्याप्रमाणे आनंद चित्रपटात राजेश खन्ना म्हणतात जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नाही, त्याप्रमाणेच मी म्हणेन सहवास खूप नसला तरी चालेल, पण समृद्ध करणारा असला पाहिजे. त्यामुळे सरांचा मला आतापर्यंत लाभलेला सहवास त्यामुळे कमी असला तरी समृद्ध करणारा आहे. श्री जयदीप देशमुख सर यांचा अनुयायी शिष्य या भूमिकातून मी स्वतःला सरांविषयी व्यक्त करीत आहे. बंधू भगिनींनो, पैशाने श्रीमंत असणारी माणसे पावलोपावली भेटतात, पण मनाने श्रीमंत असणारी माणसे भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात. असेच मला भेटलेले मनाने श्रीमंत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री जयदीप देशमुख सर होत. उंच मजबूत बांधा, लांबट चेहरा, सरळ टोकदार नाक, गव्हाळ वर्ण, बारीक केस, डोळ्यांवर चष्मा, पूर्ण बायांचा फॉर्मल पांढरा शर्ट व फॉर्मल पॅन्ट आणि हातात गाडीची चावी घेऊन ताट मानेने वेगाने चालणारे कोणी व्यक्ती दिसले तर समजावे ते दुसरे कोणी नसून श्री जयदीप देशमुख सर आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणी बाळगणारे श्री देशमुख सर म्हणजे चालते बोलते विद्यापीठच. म्हणजे सरांना अवगत नाही अशी ज्ञानशाखाच नाही. शिक्षण, व्यवसाय, प्रशासन, राजकारण, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, प्रवास अशा सरांशी कोणत्या विषयावर बोला, समुद्राच्या लाटा जशा एका मागोमागे येतात तसेच सरांच्या मुखातून एक एक श्रवणीय अनुभव बाहेर पडू लागतात. सांगायचे हेच आहे की देशमुख सर हे प्रचंड बोलके व्यक्तिमत्व आहे. मनात, हृदयात, मेंदूत जे काही असेल ते भरभर बोलून टाकणार आणि बोलण्याची विशिष्ट ऐट, विशिष्ट लय, आवाजाचा चढ उतार, मध्येच एखादं मिश्किल वाक्य आणि बोलणं समजारी संपलं की एका सेकंदात फोन कट. श्री देशमुख सरांशी बोलताना नियम एकच, फक्त ऐकत राहायचं, होला हो नाहीला नाही करायचं, बस. अहो, या माणसाचा अनुभव इतका महाग आहे की ऐकणाऱ्याचे कान व मन तृप्त होऊन जातात. सहकार्य वृत्ती हा श्री देशमुख सरांचा स्वभाव गुणच आहे. एखाद्याला खरोखरच मदतीची गरज आहे हे लक्षात आले की श्री देशमुख सर कोणाचीही वाट न बघता संबंधित व्यक्तीला मदत करण्यास धावून येतात. पैसे लागणार असतील तरी स्वतःचा खिस्सा रिकामा करण्याचे अवधार्य बाळगणारे श्री देशमुख सर आहेत. माझ्या बाबतीत सरांची अशी अनेक उदाहरणे आहेत, पण वेळेअभावी सर्व सांगता येणार नाही. फक्त 2च प्रसंग तुम्हाला सांगतो. माझ्या आजारावरील उपचारांसाठी मी केरळ या ठिकाणी काही दिवस ॲडमिट होतो. तर देशमुख सरांनी काय केलं असेल? अहो, सुमारे 1500 किलोमीटर स्वतःची कार घेऊन ड्रायव्हिंग करत श्री देशमुख सर मला भेटायला केरळला आले होते. भेटायला नाही तर मला धीर द्यायला आले होते.
आपला खूप जवळचा व्यक्ती नातेवाईक आजारी असेल आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर आपण त्याला भेटायला जातो, पण नाहीतर घरी आणल्यावर बघायला जाऊ असा विचार करतो. पण फक्त विचार जुळतात म्हणून एखाद्या व्यक्तीला 3 दिवस ड्रायव्हिंग करीत 1500 किलोमीटर प्रवास करीत एखादा माणूस भेटायला येणे ही माझ्या मते इतिहासामधील दुर्मिळातील दुर्मिळ गोष्ट असली पाहिजे. आणि त्या गोष्टीमध्ये मी आहे याचा मला खूप अभिमान आहे आणि म्हणून सरांच्या त्या जिव्हाळ्याबद्दल मी कायमच त्यांचा ऋणी असेल. दुसरा प्रसंग म्हणजे मला यावर्षीचा कल्याण तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. खरं म्हणजे मला पुरस्कार मिळावा ही सरांची मागील बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती. त्यांची ती इच्छा यावर्षी पूर्ण झाली आणि माझ्यापेक्षा सरांनाच त्याचा आनंद जास्त झाला. पण खरं सांगायचं झालं तर मला पुरस्कार मिळावा असं सरांना वाटणे हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता. तर माझ्या पुरस्काराविषयी तुम्हाला हे सांगायचं आहे की पुरस्कार सोहळा हा गोविली कॉलेज या ठिकाणी होता. मला चालण्याचा त्रास आहे आणि चालण्याचा त्रास असल्यामुळे माझी गाडी सभागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत कशी पोहोचेल, पुरस्कार स्वीकारण्यासाठी मला स्टेजवर चढता येणार नाही म्हणून बसल्या जागी मला पुरस्कार कसा मिळेल याची व्यवस्था तिथे पोहोचायच्या आधीच सरांनी करून ठेवली होती. म्हणजे दुसऱ्याला काय मदत पाहिजे याची अचूक जाणीव असणारा माणूस म्हणजे श्रीयुत देशमुख सर. श्री देशमुख सर हे मनाने अतिशय निर्मळ व दिलदार आहेत. प्रत्येकाचं चांगलं व्हावं, प्रत्येकाचं भलं व्हावं हेच त्यांच्या मनात असते. मी इतरांसाठी भरपूर काही करेन, भरपूर काही देईन, पण इतरांनी माझ्यासाठी कोणताही त्रास करू नये अशी निस्पृह वृत्ती बाळगणारे श्री देशमुख सर आहेत. आजच्या कार्यक्रमाशी बघा ना, माझ्यासाठी कोणी पुष्पगुच्छ वा भेटवस्तू आणू नये असं त्यांचं हट्ट. का तर उगाच पाहुण्यांच्या खिशाला भुर्दंड नको म्हणून. म्हणजे पाहुण्यांसाठी व कार्यक्रमासाठी मी 2 लाख रुपये खर्च करेन, पण पाहुण्यांनी माझ्यासाठी 200 रुपये सुद्धा खर्च करू नयेत अशी सरांची भावना. संवेदनशील मनाचे यापेक्षा मोठे उदाहरण कुठे सांगता येईल. अर्थशास्त्र हा भल्या भल्यांना न उलगडणारा विषय, पण व्यावहारिक अर्थशास्त्र शिकावे श्री देशमुख सरांकडून. कमावलेला पैसा कुठे, कसा व किती खर्च करावा, भविष्यासाठी कशा प्रकारे आर्थिक तरतूद करावी हे शिकावे श्री देशमुख सरांकडून. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रोव्हिडंट फंड गुंतवणारे एकमेव शिक्षक म्हणजे श्री देशमुख सर. म्हणून ते मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखले जातात. आपल्या पगारातून 3 घरे बाळगणारे, मुलींना डॉक्टर बनवणारे, 2 चारचाकी व 1 बाईक घेणारे आणि शाळा, पालक व विद्यार्थ्यांसाठी सदळ हाताने खर्च करणारे श्री देशमुख सर उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ आहेत. अभिनेते चार्ली चॅप्लिन म्हणतात की मला पावसात भिजत चालायला आवडते, कारण त्यामुळे माझे अश्रू कोणालाही दिसत नाही. श्री देशमुख सर यांनाही असंच वाटत असावं, कारण श्री देशमुख सर आपल्याला सदैव आनंदाने हसताना, बोलताना, काम करताना दिसत असतील, पण त्यांनी दुःखाचे किती मोठे मोठे पहाड छातीवर तुडून धरले आहेत हे त्यांनाच माहीत. एका कानाने स्वदुःखाचे बोल ऐकणारा हा माणूस त्याचवेळी दुसऱ्या कानाने इतरांच्या समस्या ऐकून त्यांना सल्ले देत असतो. हे सांगून कोणाला खरे वाटेल काय, पण हे 100% खरे आहे. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. या ओळी तंतोतंत श्री देशमुख सरांना लागू होतात. सगळ्या भावना शब्दाने व्यक्त करता येत नाहीत, शब्द अपुरे पडत आहेत. त्यामुळे मनातील भावना व्यक्त करणारी
सरांविषयीची एक कविता सादर करतो. मी काही उपजत कवी नाही, पण अधूनमधून प्रसंगानुसार मला कविता सुचतात आणि माझ्या कविता श्री देशमुख सरांना खूप आवडतात. म्हणून श्री देशमुख सरांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मला एक कविता सुचली, ती आपल्यासोबत सादर केली आहे. एक विचारत जाऊन विचार आमच्या सेवानिवृत्त होणाऱ्या देशमुख सरांना. विचार म्हणाला, नाही तुझ्याकडून उत्तर हवे मला. मी म्हटलं, हॅलो एक्सक्यूज मी सर, हॅलो सर प्लीज. विचार म्हणाला, नाही तुझ्याकडून उत्तर हवं आहे मला. मी म्हटलं, ठीक आहे देतो मी उत्तर तुला. तर मग ऐक विचारा. हृदयात असते मनाची जागा, त्यात असतो भावभावनांचा निवास. हृदयात असते मनाची जागा, त्यात असतो भावभावनांचा निवास. जेव्हा मिळतो एखाद्याचा सहवास, तेव्हा भावनांची सहवासाशी नाते जुळते खास. त्यातून पुढे मग आपलेपणा येतो, दिवसांमागून दिवस न जाणे कसा निघून जातो. पण म्हणतात ना, फुलाजवळ सुगंध फार काळ टिकत नाही. म्हणतात ना, फुलांजवळ सुगंध फार काळ टिकत नाही. सहवासाचंही भावनांशी फार काळ जमत नाही. तेव्हा मात्र त्या भावना एकाकी पडतात, संतापून हृदयाला पुकरून टाकतात. ज्वालामुखीप्रमाणे हृदयाबाहेर उसंबून येतात. तेव्हा मात्र हृदयाची ताकद होते कमी, त्याच्या वेदनांच्या रूपाने येते डोळ्यातून पाणी. समजलं का विचारा, विरह का सरवत नाही हृदयाला. अजून खात्री पडेल असेल तुला तर जाऊन विचार आमच्या मनातून गहिवरलेल्या श्री देशमुख सरांना. माफ करा देशमुख सर, मी डोळ्यात पाणी आणणार नाही. माफ करा देशमुख सर, डोळ्यात मी पाणी आणणार नाही. कारण विश्वास आहे मला, माझ्या हृदयातून तुम्ही जाणार नाही. पण दुःख एवढंच वाटतंय की त्या तिघी तुमचा विरह कसं सहन करणार. दुःख एवढंच वाटत आहे की त्या तिघी तुमचा विरह कसं सहन करणार. डॉक्टर श्रुतिका मॅडम, मॅडमचा पल्स रेट चेक करा. मॅडमचा पल्स रेट चेक करा. त्याच्या डोळ्यात विस्फारलेले आहे. मॅडम विचारत असतील, मी इतकी वर्ष संसार केला, माझ्या कानावर अशी कुठली बातमी आली नाही. आणि या 5 वर्षाच्या वडील असलेल्या कार्यसरांना अशी माहिती कुठे मिळाली. देशमुख सर, तुम्ही ऐका, तुमच्याविषयी मी फार मोठा गौरवस्फोट करत आहे आता. पण दुःख एवढंच वाटत आहे की त्या तिघी तुमचा विरह कसं सहन करणार. जेव्हा जेव्हा त्या तिघींना तुमच्या आठवण येत राहणार. जेव्हा जेव्हा त्या तिघींना तुमच्या आठवणीत राहणार, तेव्हा 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 वेळूक, राय मराठी आणि फळेगाव या तिघी शाळा आशू डालत राहणार, आशू डालत राहणार, आशू डालत राहणार. धन्यवाद. श्री देशमुख सरांना निरोगी आणि आनंदमय आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.